हॅलो सर, आता आपण बघूया बिझनेस ERP सॉफ्टवेअरमध्ये आपलं सेल बिल कसं बनवायचं पार्टी वाईज. एकदम सोपं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप मी आता आपण तुम्हाला ट्रेनिंग देतो कसं बनवायचं, काय पार्टी कशी ॲड करायची ती. ओके, आता आपलं स्टॉक वगैरे सगळं अपडेट केलेलं आहे सॉफ्टवेअरमध्ये. तुम्ही जाणार ट्रान्झॅक्शनमध्ये, इथे सेल. ओके, शॉर्टकट इथे राईट साईडला पण आहे सेल म्हणून, इथून पण जाऊ शकता. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथून दाखवतो. सेलमध्ये यायचं. ओके, इथे तुम्ही अगोदरची बिलं बघायची असेल तर टू अँड फ्रॉम मध्ये फ्रॉम टू मध्ये डेट टाकून तुम्ही मागची बिलं ओपन करून बघू शकता. ओके, इथे सपोज आता मागची तुम्हाला बिलं बघायची असेल तर तुम्ही डेट टाकायची, कधीपासून कधीपर्यंत बघायची आहे ती. बस एंटर मारलात की मागची जेवढ्या त्या डेट पासून त्या डेट पर्यंतची मारलेली सगळी बिलं तुम्हाला बघता येतील. इथून तुम्ही डबल क्लिक करून बिल ते ओपन पण करू शकता, एडिट करू शकता, रिप्रिंट करू शकता, नको असेल तर डिलीट करू शकता. एखादा आयटम नको असेल तर सिलेक्ट करून तिथल्या तिथे डिलीट कीबोर्डवरनं डिलीट बटन मारून तुम्ही डिलीट करू शकता. पुन्हा अपडेट करून ते बिल तुम्ही अपडेट करू शकता, किंवा त्याच बिलामध्ये जर तुम्हाला दुसरा आयटम जरी ऍड करायचा असेल तर तुम्ही ऍड करू शकता. ओके, नको असेल तर तुम्ही डिलीट करू शकता. इथे रिप्रिंट पाहिजे असेल तर रिप्रिंट करू शकता. नवीन हे आता आपण डिलीट केलं, जर मागे येण्यासाठी क्लोज करा. एखाद्या बिलामध्ये नवीन जरी आयटम ऍड करायचा असेल तरी डबल क्लिक करायचं, इथे यायचं, एंटर मारायचं, प्रोडक्ट लिस्ट ऍड करायची. जो प्रोडक्ट तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे ते ऍड करायचा. ओके, तर नवीन प्रोडक्ट इथे ऍड झाला बघा, बिल पण तुमचं त्याप्रमाणे ऍड होणार आणि अपडेट बटनला क्लिक करायची, तर तुमचं हे ऍड होणार त्याच्यामध्ये. ओके, हे आपली एंट्री सेव्ह झालेली आहे. ओके, प्रिंट पाहिजे असेल तर येस म्हणून तुम्ही प्रिंट काढू शकता. ओके, इथे फॉर्मॅट वगैरे सिलेक्ट करायचं. आता आपण नवीन बिल बघूया. ट्रान्झॅक्शन मध्ये यायचं, सेलला यायचं. ओके, न्यू ला क्लिक करायचे किंवा एंटर मारायचा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे करंट डेट आहे ते ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर घेतं. एंटर, इथे क्रेडिट रेट ठेवायचं, कारण मॅक्सिमम कसं आपण पार्टीच्या नावाने बिल मारतो, नंतर आपलं पेमेंट रिसीव्ह होतं. एंटर, एंटर. त्याच्यानंतर इथे कस्टमरची नावं येणार जी ऑलरेडी तुमची ऍड केलेली असतील ती. त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही इथे सर्च करून घेऊ शकता. ऑटोमॅटिक सगळी आली बघा, व्ह्यू आली. पण आता नवीन कस्टमर ऍड करायचं आहे तर तुम्ही हे प्लस बटन आहे त्याला क्लिक करायचे. इथे नवीन कस्टमर तुम्ही ऍड करू शकता. इथे तुम्ही तुमच्या कस्टमरचं नाव टाकायचं. ओके, एंटर, एंटर मारत यायचं. ओके, त्यानंतर इथे ओपनिंग बॅलन्स मध्ये त्याचा जर काय जुना बॅलन्स असेल तर इथे तुम्ही टाकू शकता, असेल तर. अदरवाईज स्किप करू शकता. त्यानंतर इथे ऍड्रेस. ओके, इथे त्याचा ऍड्रेस टाकायचा, तुम्हाला जो काय टाकायचा असेल तो. बस मला एवढा ऍड्रेस बस आहे. बाकी सिटी वगैरे काय स्पेशल सेपरेट टाकायची काही गरज नाही, ऑप्शनल आहे. किंवा ऍड्रेस मध्ये ऍड्रेसच्याच लाईन मध्ये तुम्ही शॉर्ट मध्ये ऍड्रेस टाकू शकता. आणि इथे त्याचा मात्र मोबाईल नंबर. इथे व्हॉट्सअप नंबर टाकला तर व्हॉट्सअपला पण बिल वगैरे तुम्ही सेंड करू शकता. हा त्याचा मोबाईल नंबर. आणि बाकीचे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, ईमेल आयडी, बाकीचे डिटेल्स. त्याच्यानंतर इथे त्या कस्टमरचा जीएसटी नंबर असेल तर इथे जीएसटी नंबर मात्र तुम्हाला कंपल्सरी टाकायचा आहे. जर त्याला जीएसटीचं प्रॉपर बिल द्यायचं असेल तर इथे जीएसटीचा त्या कस्टमरचा नंबर टाकायचा. आणि दुसरं ऑप्शन इथे बिल बाय बिल. सपोज तुमचं जे आउटस्टँडिंग आहे किंवा पेमेंट आहे किंवा लेजर मेंटेन आहे, ते बिल बाय बिल मेंटेन करायचं असेल तर ते इथे करू शकता. किंवा डायरेक्ट ऑन अकाउंट म्हणजे पेमेंट. बिल बाय बिल म्हणजे काय, जेवढी आपण बिल केलं त्याच्या अगेन्स्ट बिल बाय बिल रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल तर बिल बाय बिल. अदरवाईज ऑन अकाउंट मध्ये वर्किंग होतं, म्हणजे सपोज एक 10,000चं बिल केलं, त्यांनी 5,000 रुपये दिले, 5,000 रुपये आउटस्टँडिंग राहिले, ह्या बेसिसवर करायचं असेल नॉर्मली तर तुम्ही काही इथे जीएसटी नंबर टाकून, असेल तर टाकायचा आहे जीएसटी नंबर, नाहीतर ब्लँक सोडायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायची. ओके, की इथे बघितलं की इथे आपला नवीन कस्टमर इथे ऍड होणार. एंटर मारायचं, एंटर, 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 एंटर मारत यायचं की इथे आपली प्रोडक्ट लिस्ट, आयटम लिस्ट, इथे कर्सर आपला थांबलेला आहे. इथे एंटर मारायचं किंवा सर्च करायचं. एंटर मारलात की पूर्ण लिस्ट आपल्या समोर येणार आहे. जो प्रोडक्ट असेल तर इथे तुम्ही सर्च पण करू शकता कोणता असेल तो. इथे टाईप केलं की जो प्रोडक्ट तुम्हाला आउट करायचा इथे तुम्ही सिलेक्ट करायचा प्रोडक्ट. ओके, आता याचा स्टॉक संपलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो प्रोडक्ट आपला ऍड होणार नाही. ओके, जो प्रोडक्ट असेल तो आपण घ्यायचा. इथे क्वांटिटी फक्त इथे टाकायची, ऑटोमॅटिक ऍड होत जाईल. त्यानंतर तुम्हाला जर त्याच्यानंतर पुन्हा इथे जो काय प्रोडक्ट सर्च करायचा. ओके, एंटर मारायचं. त्याच्यानंतर इथे क्वांटिटी. बाकी तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही काही क्वांटिटी रेट वगैरे तुम्ही चेंज करू शकता. क्वांटिटी तुम्हाला रेट कमी जास्त करायचा असेल तर तो कमी जास्त करू शकता. ओके,
ओके, इथे तुम्ही सर्च केलं की त्या रिलेटेड सगळे प्रोडक्ट तुमचे येणार आहेत. इथेच तुम्हाला प्रोडक्ट, त्याची कंपनी, टॅक्स किती आहे आणि क्लोजिंग स्टॉक किती आपल्याकडे शिल्लक आहे, प्राइस सगळं तुम्हाला रिअल टाइम दिसतं. ओके, जस्ट तुम्ही क्वांटिटी ते टाकायचे किती देता. ओके, त्याप्रमाणे इथे तुमचा रेट वगैरे कमी जास्त तुम्ही करू शकता. ओके, नंतर डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर देऊ शकता. इथे तुम्हाला पर्सेंटमध्ये देऊ शकता, 2%, 5%, ओके, अमाऊंटमध्ये देऊ शकता. ऑटोमॅटिक प्रोडक्ट ऍड होतील तुमच्या याच्याप्रमाणे. जेवढे का प्रोडक्ट तुमचे असतील त्याप्रमाणे तुम्ही ऍड करत जायचे आहेत. ओके, याप्रमाणे ऍड करत गेलो. फ्री क्वांटिटीचा ऑप्शन पाहिजे असेल तर तो पण ऑन करता येतो, फ्री क्वांटिटी जर द्यायची असतील तर. ओके, आता याच्यामध्ये ऑन केलेलं नाही, काही गोष्टी मध्ये अपवाद यूज होतो, अदरवाईज तुम्ही चेंज करा. इथे तुम्ही रिअल टाइम जर तुमचा जर रेट असेल तर हा प्रोडक्ट तुम्हाला जर नको असेल इथे सिलेक्ट करून तुम्ही डिलीट बटन मारून डिलीट पण करू शकता. जो प्रोडक्ट नको त्याला सिलेक्ट करायचा आणि कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबून डिलीट करायचं. त्याच्या अगेन दुसरा प्रोडक्ट ऍड करायचं, तिथे नवीन प्रोडक्ट तुम्ही सर्च करायचा का त्या रिलेटेड सगळे प्रोडक्ट तुमचे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तुम्हाला सर्च करणार. जर एखादा प्रोडक्ट तुम्हाला असा मिडल मधल्या नावाने सर्च करायचा आहे तर तुम्ही इथे सर्च करू शकता. सपोज आता तुमचे मल्टिपल प्रोडक्ट आहे, सपोज तुम्हाला 500 ग्रॅम वाला, मग इथे तुम्ही स्टार टाकून 500 टाकायचं की ऑटोमॅटिक आहे ना, पुन्हा स्टार टाकून दुसरा पुढचं 2-3 अक्षर टाकायचे की ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर काय करतं, त्याच रिलेटेड सगळे प्रोडक्ट सर्च करतं सर ऑटोमॅटिक. एवढं सुंदर ऑप्शन आहे. ओके, मग हे 500 वाले झाले बघा. जो प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊन फक्त क्वांटिटी टाकायची. रेट तुम्ही इथे कमी जास्त पार्टीच्या प्रमाणे तुम्ही कस्टमर प्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जो कस्टमर तुमचा होलसेल घेतो त्याला तुम्ही रेट कमी जास्त करू शकता. ओके, डिस्काउंट वगैरे पाहिजे तर डिस्काउंट पण तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे सगळे प्रोडक्ट तुम्ही ऍड करत जायचे. नको असलेल्या सोबत ह्याची क्वांटिटी वाढवायची असेल तर इथे डबल क्लिक करून तुम्ही पुन्हा एंटर मारत इथे क्वांटिटी पण कमी जास्त करू शकता, रेट पण कमी जास्त करू शकता. एखादा प्रोडक्ट नको असेल तर तुम्ही सिंगल क्लिकवर सिलेक्ट करून फक्त डिलीट बटन दाबायचे, तो प्रोडक्ट सॉफ्टवेअर मधून निघून जाईल, बिलिंग मधून निघून जाईल. ओके, आता इथे क्वांटिटी मला वाढवायची ह्या प्रोडक्टची पण तुम्ही वाढवलात किंवा कमी करायचे, 10 नको कमी करायचे, डबल क्लिक करायचे. इथे येऊन तुमची क्वांटिटी काय असेल तर तुम्ही कमी करायची. त्याप्रमाणे तुमचं सॉफ्टवेअर अपडेट होईल सर. हे बघा इथे क्वांटिटी माझी आता 5 झाली. ओके, इथेच तुम्हाला सगळी टोटल अमाऊंट पण दिसते. ओके, किती क्वांटिटी ऍड झाल्या टोटल त्या पण इथे दिसतात. बेसिक अमाऊंट किती, जीएसटी असेल तर आता याच्यामध्ये जीएसटी लावला नाही, टॅक्स फ्री मध्ये टाकलाय टेस्टिंग असल्यामुळे. तुमच्या याच्यामध्ये प्रॉपर जीएसटी वगैरे काय सगळं तुम्हाला इथे दिसेल. तर एक्स्ट्रा कसले चार्जेस लावायचे ते इथून तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे तुम्हाला काय एक्स्ट्रा टोटल बिलावर जरी तुम्हाला डिस्काउंट द्यायचं असेल तर इथे डिस्काउंट तुम्ही ऍड करू शकता. एंटर मारला एंटर तर इथे तुम्हाला पर्सेंट मध्ये द्यायचं असेल तर इथे देऊ शकता आणि अमाऊंट मध्ये टाकायचं असेल इथे देऊ शकता. आता एखादा 2150 इथे सपोज त्यांना ₹150 डिस्काउंट मारायचं असेल तर तुम्ही इथे डिस्काउंट मारू शकता. याच्यामध्ये बघा ₹150 डिस्काउंट झाले आणि 20,000 रुपये तुमचं राऊंड अप बिल झालं. असं पण करू शकता. एक्स्ट्रा कसले लेबर चार्जेस, मेकिंग चार्जेस, फ्रेट चार्जेस लावायचे असेल तर तुम्ही इथून लावू शकता. ओके, ह्याप्रमाणे तुम्ही सगळे डिटेल्स ऍड करायचे सर. तिथे मोड ऑफ पेमेंटचा पण ऑप्शन आहे. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट सेव्ह बिलला क्लिक करायचं. हे बिल क्रेडिटमध्ये आपल्या पार्टीच्या नावाने सेव्ह होणार. लगेच रिअल टाइम तुम्हाला सॉफ्टवेअर विचारतं प्रिंट करायची आहे का, प्रिंट तुम्ही रिअल टाइम इथून काढू शकता. तुमचा जो बिल फॉर्मॅट फुल पेज आहे तो सिलेक्ट करायचा, हाफ पेज फुल पेज का असेल तो, आणि इथून तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता. व्हॉट्सअपला पाहिजे तर व्हॉट्सअपला पण तुम्ही सेंड करू शकता. ओके, इथून तुमचं हे बघा हे बिल तुम्ही बघू शकता. इकडे प्रिंट पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रिंटला क्लिक करायचे की हे बिल तुमचं प्रिंट होऊन येणार आहे. फक्त तुमचा प्रिंटर तुमच्या हार्डवेअरवाल्यांकडून इन्स्टॉल करून घ्या. ओके, ते इथून पाहिजे तर व्हॉट्सअपला पण इथून सेंड करू शकता. ओके, हे क्लोज करून बाहेर येऊया. आता याच्यानंतर आपला जी पार्टी आहे त्याचं लेजर बघण्यासाठी तुम्ही इथे एकतर हे बघा रिपोर्ट्समध्ये स्टॉक रिपोर्टमध्ये तुम्ही स्टॉक पण बघू शकता. आजच्या डेट प्रमाणे जेवढी आपण बिलं मारले त्याप्रमाणे तुमचा क्लोजिंग स्टॉक पण तुम्हाला इथे समजतं. किती स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि किती कोणत्या प्रोडक्टचं संपलेलं आहे. म्हणजे ओपनिंग किती, क्लोजिंग किती, सगळ्या गोष्टी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सिंगल क्लिकवर समजतं. ओपनिंग किती, इन म्हणजे तुमचं परचेस, त्यानंतर सेल म्हणजे सेल आणि क्लोजिंग म्हणजे किती शिल्लक आहे तो. ओके, इकडनं तुम्ही एक्सेलमध्ये पण काढू शकता. प्रिंट पाहिजे तर प्रिंट पण काढू शकता. प्लस तुम्ही सर्च पाहिजे तर सर्च पण करू शकता. ओके सर, त्याच्यानंतर कस्टमरचं लेजर आहे ते तुम्ही इथून बघायचं आहे. सेल रिपोर्ट्समध्ये तुम्हाला लेजर ऑप्शन आहे बघा, कंट्रोल एल ऑप्शन.
इथे आलो, इथे रिफ्रेश बॅलन्सला एकदा क्लिक करायची. ओके इथे आपण सपोज आता ही आपली पार्टी होती बघा, ही त्याचं 20,000 रुपये डेबिट दिसते बघा, लगेच बिलाच्या अगेन्स्ट ऍड झाले. इथे एंटर मारलात, एंटर मारत यायचं की याचं इथे बिल नंबर वगैरे सगळे दिसणार, कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट किती बिल, इथून ओपन पण करू शकता तुम्ही. ओके आता सोबत त्या कस्टमरने तुम्हाला पेमेंट दिलं तर तुम्ही इथून एंट्री मारणार आहे. इथे शॉर्टकट बटन पण आहे बघा, क्विक रिसिट. ओके सेलच्या अगेन्स्ट पेमेंट आलं, रिसिट मधून ऍड करायचं. इथे डेट टाकायची, कोणत्या डेटला पेमेंट आलं, इथे तुमची कोणत्या बँक थ्रू दिलं ते दिलं, ते इथे तुम्ही एंट्री मारायची. जर जीपे कॅश वगैरे असेल तर कॅश मध्ये घेऊ शकता. मी आता कॅश मध्ये एंट्री दाखवतो. इथे तुम्हाला कस्टमर सर्च करायचं आहे, त्याचा बॅलन्स पण इथे दिसतो, एंटर मारायचा. इथे टोटल अमाऊंट पण दिसते. सपोज टोटल अमाऊंट पैकी सपोज त्यांनी 10,000 आपल्याला पेमेंट केलं, मग इथे तुम्ही अमाऊंट टाकायची, एंटर मारायचा, सेव्ह. ओके एंट्री सेव्ह झालेली आहे. बस इथे ह्या पार्टीचं पेमेंट आलेलं आहे. जेवढ्या एंट्री असेल तेव्हा सिंगल क्लिकवर तुम्ही पार्टी वाईज मारू शकता. इथून क्लोज करायचे, बस काही एंट्री झाली. तुम्ही आता कंट्रोल एल करून जर आलात, रिफ्रेश बॅलन्सला एकदा क्लिक करायची. ओके इथे पार्टी सर्च करायची, इथे क्लिक करायचं कुठेही, ओमकार सर्च केला की इथे बॅलन्स बघा, त्याचं फक्त 10,000 रुपये दिसतोय. एंटर त्याचं लेजर बघितलं तर इथे तुमचं बघा, हे बिल होतं 20,000चं, त्याच्या अगेन्स्ट त्याचं पेमेंट आलं 10,000चं, बॅलन्स त्याचं 10,000 रुपये. तसंच त्याने जर बँक थ्रू जर पेमेंट दिलं तर बँक कशी ऍड करायची, तर तुम्ही सेम क्विक रिसिटला यायचं. ओके एंटर, इथे ऑलरेडी याची बँक आपली ऍड केली आहे. नवीन असेल तर इथेच F3 बटन मारून तुम्ही नवीन ऍड करू शकता. जसं आता इथे बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आहे. आता इथेच तुमची दुसरी बँक असेल तर F3 बटन दाबायचं. नवीन ऍड करण्यासाठी या सॉफ्टवेअरमध्ये नवीन काही ऍड करण्यासाठी F3 बटन आहे आणि एडिट साठी F1 बटन आहे. आता आपले बँक मी एक नाव टाकतो, सारस सारस्वत बँक. ओके का असेल तर त्याप्रमाणे आपण डिटेल्स टाकायचे. बाकी का इथे ओपनिंग बॅलन्स फक्त टाकायचा, किती रुपये आपल्या बँकमध्ये बॅलन्स आहे तो, मग त्याप्रमाणे तुमचं अपडेट होत जाईल. ओके का इथे आपली बँक ऍड झालेली असणार बघा, ऍड झाली सारस्वत बँक. ओके बँक थ्रू दिले तर बँक घ्यायची, इथे कस्टमर घ्यायचा. ओके 10,000 रुपये इथे बॅलन्स दिसतो, एंटर. सपोज त्याने 5,000चा चेक दिला आपल्याला, अमाऊंट टाकायची, एंटर मला सेव्ह करायची. बस ही काही आपली बँक, इथे बँकची एंट्री ऍड झाली. इथे क्लोज करून बाहेर यायचं. आता पुन्हा जाऊन तुम्ही त्या कस्टमरचं लेजर बघितलं तर इथे तुम्हाला लक्षात येईल की 5,000 ने अजून त्याचा बॅलन्स अपडेट झालेला असेल. ओके आणि त्याचं क्लोजिंग पण उरलेली अमाऊंट राहिलेली असेल. इथे एंटर इथे बघा सर, इथे त्याचं 20,000चं बिल आहे, 10,000 रुपये पेमेंट आलं, परत 5,000 आले, 5,000 बॅलन्स. इथे प्रिंटला जाऊन त्या पार्टीचं तुम्ही लेजर प्रिंट करू शकता, बघू शकता कधी किती रुपये बॅलन्स होता, काय होतं, सगळे इथं तुम्हाला सगळे डिटेल्स दिसतात. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे, शो आयटम डिटेल्स. इथे शो आयटम डिटेलला क्लिक केलं तर इथे तुम्हाला सर त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला कोणते प्रोडक्ट दिले होते ते पण तुम्हाला याच्यामध्ये सॉफ्टवेअर दाखवतो सर. ओके इथे आलो, कंट्रोल एल केला, इथे आपला कस्टमर सर्च केला, एंटर केलं, शो आयटम डिटेलला क्लिक करायची, ओके करायचं. ओके इथे डिटेल्स पण सगळे येतात बघा. आणि इथे गेलात प्रिंटला, इथे तुम्ही आयटम डिटेल्स सहित तुम्हाला ते लेजर तुम्ही पाठवू शकता. सर बघा त्या बिलाच्या अगेन्स्ट आपण कोणते कोणते प्रोडक्ट दिले होते ते पण इथे परफेक्ट सॉफ्टवेअर देतं. विथ आयटम वाईज पण तुम्ही हे प्रिंट पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपला पण सिंगल क्लिकवर तुम्ही कस्टमरला पाठवू शकता. म्हणजे किती बिल होते, कोणती बिलं होते आणि त्या बिलात कोणते प्रोडक्ट होते ते पण ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर इथे दाखवतो तुम्हाला. ओके असे तुम्ही त्याचं लेजर पण मेंटेन करू शकता. पाहिजे असेल तर प्रिंट काढू शकता, PDF करू शकता किंवा व्हॉट्सअपला पण पाठवू शकता. ओके हे आपण बघितलं सेल बिल आणि ह्याचं पेमेंट ची रिसिट असते कस्टमरची, त्याप्रमाणे इथे तुम्ही हे सेल बिल आणि तुमची रिसिट एंट्री मेंटेन करू शकता. याप्रमाणे कस्टमरचं लेजर पण मेंटेन करू शकता. ओके असं एकदम सोपं आणि इझी एंट्री आहे सर. याप्रमाणे तुम्ही कम्प्लीट सेल बिल तुम्ही हे यूज करू शकता. हे बघा इथेच डेली मारलेली सगळी बिलं तुम्हाला इथे खाली दिसतात. ओके बिल नंबर कोण, पार्टी कोण, याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही परत मॉडिफाय करू शकता. एखादा प्रोडक्ट नको असेल तर डिलीट मारून डिलीट करू शकता. पुन्हा अपडेट बटनला क्लिक केलं तर तुम्ही अपडेट होणार, किंवा ऍड करायचं असेल तर ऍड पण करू शकता. इथे बघा F1 फॉर एडिट आणि F3 एडिट, F3 न्यूज साठी.
असे शॉर्टकट बटन पण दिलेले आहे. रिप्रिंट पाहिजे तर रिप्रिंट तुम्ही काढू शकता. त्यामुळे नाही काढायचं मी नो म्हणतो. इथे तुमचा दिवसाचा सेल किती झाला, कॅश किती, क्रेडिट मध्ये सगळं तुम्हाला इथे लेखाजोखा दिसतो सर. ओके सर, थँक्यू. अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मग त्याप्रमाणे सर तुम्हाला व्हिडिओ बनवून आम्ही पाठवत जाऊ. थँक्यू.